तर आम्ही आलेलो आहे मुरगडपाशी. ते पुण्यापासून 70च्या आसपास आहे. तो मुरगड तुम्हाला दाखवतो. आम्ही तिकडे वर जाणार आहे. तो चला आमच्यासोबत. माहित नाही किती वेळ लागतो वर जायला. अरे आलो आलो आलो. किती दिवस झाले चला आता ट्रेक केला होत ना. पूर्ण जंगलचा रोड आहे. अरे रोडच कळत नाही बाई. पण आमचं डेस्टिनेशन येते. कुठं वर आहे का ते आपलं ते आहे ना. हां तिथनं असं हां चाललोय. रोड तर काही दिसत नाही. हे झाड कशाच आहे हे बघा. मला झाड पण दिसत नाही. तिथं वर काहीतरी दिसतं बघ डोंगरावर. इथून एक रोड जातो रे. कुठून रोड आहे? गडाकडे जाण्याचा मार्ग. ओला झालेलं आहे. हा मुरगड किल्ला दगडी असून आकाराने लहान आहे आणि याच्यात नैसर्गिक पाण्याचे टाके आपल्याला या किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी कातळी पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे ट्रेकिंगचा पण अनुभव खूप मस्त येतो. सो तुम्ही पण येऊ शकता इथे. रस्ता संपला घरी जाऊन दाबू. फुल जमलेलो आहे. ते चाललेलं आहे. थोड्या वेळ बसू परत ट्रेक स्टार्ट करू. अजय किती किलोमीटर चाललो असं आपण? काय वाटला लोक फायनली मुरगडच्या पायथ्याला पोचलेलो आहे. पायथ्याला. लेट्स गो. सो गाईज अजून चालायचं. घसरगुंडी. फुल रोड खतरनाक आहे. जंगलाचा रोड आहे. पकडून चल. अरे 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 90 डिग्री रोड नाही का? बरं झालं. इकडे आयो. इकडे जायचंय. आधी पिशिक दे. हो आळू.
घसरगुंडी झाली तर डायरेक्ट खाली घसरगुंडी आहे. ते पण दर दगडाचा बोचावर मात पडला. गाईज किल्ल्यापर्यंत पोहोचत आहे. फुल लांबलेला आहे आणि वर फुल रशीने जायचं, रशीने पकडून जायचं. आणि हा खालचा व्ह्यू. तिकडे जायचंय आणि दमले. आणि वर जाऊया. Let's go. ग्रिपच्या शोध सास नकल करण्याचं. फुल लांबलेलो आहे. 2-3 तासाच्या ट्रेक नंतर फायनली तर वर आलेलो आहे. बघू शकता पाणी. चला वर तुम्हाला अजून मस्त लोकेशन्स दाखवतो. फायनल गाईज आम्ही गाड्याच्या वरती आलेलो आहे. तो तिथे थांबला आहे. कमीत कमी 3 तासाची ट्रेक नंतर आम्ही वर आलेलो आहे. आणि आमच्या गाड्या त्या मंदिराजवळ तिथे गाडी लागलेल्या आहेत. तर आम्ही परत आता त्या मंदिराकडे गेलेलो आहे फायनली. तर या खाली जाताना आता लेट्स गो. खूप दमलेलो आहे. चला लेट्स गो गाईज. हां हां उतरायचं. तिथे पण माणसं आहेत. झुमिंग आहे भाई. हे खाली हा व्ह्यू जोगेराचे राज आहे. चला उतरूया खाली. आणि तो तिथे वर राहिलाय. चल हळूच या. आणि आमच्या याच्यासोबत हा एक डॉन आहे. कसला येतोय खतरनाक मध्ये. आणि डॉगेश भाई ओक ना कुठे गेला. तिकडे गेला डॉगेश भाई. पाणी प्यायला गेले टाकीकडं. आला फायनली खाली. अजून बरंच खाली जायचं आहे. फुल लांबलेलं आहे. चल खाली आईच्या गावात. चल इथून खाली जायचं आता. कोकणा इथून इथून इथून
तिकडून पण आहे रोड. इकडून 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 काढू शकतो ना? इथून नाही ना. हो. अरे 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 कसं आहे?